लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की आता नंदिनी ते रिपोर्ट हातात घेते. तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, नंदिनी प्लीज ते रिपोर्ट पाहू नकोस. असं इथे जीवाने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, म्हणजे पुन्हा? असं म्हणून खरं ते रिपोर्ट परत आता बंद करून ठेवून देते. म्हणजे तू तू ओकेस ना, असं इथे जीवाने म्हटलेलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, नाही तसं नाही, पण तू काहीच रिॲक्ट झाली नाहीस ना म्हणून विचारतोय. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, केलं ना मी पुन्हा नापास झाली आहे, हे मी मान्य केले आता जीवा, हेच माझं रिॲक्शन होतं. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा परत तिला म्हणतो, खरंच ओकेस ना तू? ओकेस ना नंदिनी? असं इथे परत परत तिला विचारत असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, मी काय करू जीवा सांगा, काय हवं आहे माझ्याकडनं तुम्हाला? मी रडू का? स्वतःला दोष देऊ का? मी हे नाही करू शकत आता जीवा. नंदिनी असं बोलत होती तेव्हा खरं तर जीवा तिच्याकडे आचार्यानेच पाहत होता. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नशीब मला पदोपदी खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय, पण मी उठून पुन्हा उभा राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. एक बाई म्हणून मी जर उभी राहिले तरच एक आई म्हणून, असं म्हणता स्वतःचे शब्द वापस घेते आणि जीवाला म्हणत असते, खरं तर मला खाली जायला हवं, त्या बायका माझी वाट पाहत असतील. आता ती जातच असते तितक्यात परत मागं वळते आणि जीवाला म्हणत असते, जीवा तुम्हाला आठवतंय काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तुम्हाला सापडलं का? तेव्हा जीवा खाली मान घालतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्हाला जर त्याचं उत्तर मिळालं ना तर मला नक्कीच सांगा. असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते. आता जीवा खरं तर त्याच गोष्टीवर इथे विचार करतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला रम्याने खरं काव्याला प्रश्न विचारलेला असतो, खरंच तुला बाळ हवं आहे ना? त्या प्रश्नावर खरं तर इथे काव्या विचारच करत असते. तेव्हा खरं रम्या मुद्दाम तिला भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, मी पण काय प्रश्न विचारते ना बाळवटासारखा तुला बाळ हवंच असणार की गं. बघ ना काव्या, तू बरं झालंस, एका वर्षाच्या आत गुड न्यूज दिलीस, यामुळे खरं तर पार किती खुश आहे ना बाळ यायचं आहे म्हणून. बघ ना, म्हणजे काही वर्षांनी बाळ शाळेत जाईल आणि तू आयतचा अभ्यास करशील आणि बाळ पण त्याचा अभ्यास करेल, किती भारी गोष्ट आहे ना. असं खरं तरी ते रम्या मुद्दाम काव्याला तेव्हा लगेच काव्या म्हणते, अगं रम्या काय बोलतेस? असं म्हणून खरं तरी ते काव्याला टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे खरं तर ती पर्समधली बॉटल काढते आणि पाणी पिते. तेव्हाही ते रम्या म्हणते, काव्या काय झालं सांग की मला. तितक्यातच खरं ते इथे रम्याचा आता इथे खरं तर काव्या सांगणारच असते, कारण की रम्या तिला तेवढं फोर्स करत असते. मात्र फोन वाजल्यामुळे खरं तरी ते काव्या म्हणते, रम्या तुझा फोन वाजतोय, विजयचा आहे वाटतं, तू उचल, मी गाडीत बसते. असं म्हणून काव्या निघून जाते. आता इथे रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, काय ना खरंच ही काव्या आता मला बाळाबद्दल सगळं काही सांगणार होती, पण ह्या युजलेस विजयचा फोन आला. असं म्हणून स्वतःचा टोन बदलते आणि आता विजयला बोलायला सुरुवात करते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सगळ्या बायका इथे जमा झालेल्या असतात. तेव्हा खरं तर चित्रा जी असते ती सगळ्यांना म्हणत असते, प्रश्न तर हाच आहे, आपण सगळ्यांनी मन मारून का जगायचं? कारण की मूल होत नसेल तरी सगळं काही संपलं असं नाही ना. आज आपण अशा एका ऑप्शनबद्दल बोलणार आहोत, त्यासाठीच खरं तर आपण जमलो आहोत. नंदिनी आता सगळ्यांशी बोलणार आहे. नंदिनी तू बोल, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी आता इथे सर्वांशी बोलत असतं. कवळ्या काया फाउंडेशन आपल्यासोबत आहे. खूप चांगल्या घरातील लोकांना हे मूल दत्तक देतात. ज्यांना मूल होत नाही अशा पुढे मूल दत्तक घेण्याचा पर्याय असतोच. तेव्हा तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे मूल दत्तक घेण्यासाठी, असंही ते नंदिनीने विचारलेलं असतं. तेव्हा खरं तर सगळ्याच बायका एकमेकीकडेच पाहत असतात. इकडे जो काही जीवा असतो तो खरं तर नंदिनीने जो प्रश्न विचारलेला असतो त्याच प्रश्नावर इथे खरं तर विचार करत असतो. तो म्हणत असतो, मूल जर होत नसेल आणि आपल्याला पाहिजे असेल तर काय पर्याय उरला? तेव्हा खरं तर त्याच्या लक्षात येतं की आपण मूल दत्तक घेऊ शकतो. हा पर्याय तर योग्य आहे, मी नंदिनीला बोलू का? याच गोष्टीवर तो इथे विचार करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर ज्या काही बायकांना प्रश्न विचारलेला असतो त्या बायका सगळ्या शांत असतात. त्यामुळे खरं तर नंदिनी त्यांना परत इथे विचारत असतात, हे बघा, कुणीही संकोच करू नका, मला सांगा की तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे मूल दत्तक घेण्यासाठी. आता इथे खरं तर परत बायका कोणीही काही बोलत नाहीत. असं काय करताय, बोला की काहीतरी, असं इथे नंदिनी खरं तर परत विचारत असते. तितक्यातच खरं तर इथे वसू देखील आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ असतो तो ऑफिसमध्ये असतो. मात्र त्याला इथे काव्याचंच सगळं काही बोलणं आठवत असतं की आपल्या चेहऱ्यावरचं हसू गायब झाले, ते कधी परत येते याचीच मी वाट बघते. तेव्हा खरं तर तो काव्याला इथे कॉल करतो. काव्या काय करताय तुम्ही, असं इथे
म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काही नाही, अभ्यास चालू आहे. तेव्हा इथे पार्थ तिला आठवण करून देतो. उन्हाळा चालू आहे ना, खरं तर काव्या तुम्ही पाणी पित राहा असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते देशमुख ऐका ना, गेल्या 1 तासात खरं तर मी 4 वेळा वॉशरूमला जाऊन आले, मला कंटाळा आलाय आता असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो हा ना ते ब्लड सर्क्युलेशन. आता इथे काव्याची ही अवस्था पाहून पार्थला वाईट वाटत असतं, त्यामुळे तो म्हणत असतो काव्या तुम्हाला एक सांगू का, आम्ही पुरुष खरं तर आपल्या बायकांचा त्रास कमी व्हावा यासाठी काहीही करायला तयार असतो बघा. तिला बरं वाटावं म्हणून काही लिटरली काही करू शकतो आम्ही तिच्यासाठी. पण काय ना हळूहळू मला आता गोष्टी लक्षात येऊ लागल्यात की काही गोष्टीत आम्ही पुरुष खरं तर हेल्पलेस असतो, मी काही करू शकत नसतो. पण खरं सांगू का काव्या, म्हणजे मला जर काही करता आलं असतं ना, तुमच्या वाटच्या 2 वॉशरूमच्या फेऱ्या मी केल्या असत्या. असं हे पार्थचं बोलणं ऐकल्यानंतर खरं तर काव्याला थोडं बरं वाटतं आणि ती पार्थला म्हणत खरंच देशमुख तुम्ही काही विचार करताना पण बरं झालं, तुमचं हे बोलणं ऐकून खरंच मला बरं वाटलं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो मला देखील बरं वाटलं तुमच्या हे चेहऱ्यावरचं हसू, निखळ हसू पाहून. तुम्ही काल म्हटला होतात ना ह्या फोटोसारखं आपल्या चेहऱ्यावर कधी हसू येईल तर, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे परत खरं काव्याला वॉशरूम आलेले असते, त्यामुळे पार्थ म्हणत असतो काय झालं. तेव्हा इथे काव्या म्हणते 5वी वेळेस आहे आता जाण्याची. तेव्हा इथे इकडनं का पार्थ म्हणतो सॉरी हां. काव्या म्हणते अहो काय करताय, तुमची काय त्यात चूक आहे, पण आता अजिबात मी उठणार नाही, मी आता बसूनच राहणार, मला नोट्स काढायचे आहेत आणि मी ते पूर्ण करणारच असं इथे काव्या म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो हो तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करा. आता फोन ठेवल्यानंतर खरं तर इकडे काव्या तिच्या अभ्यासाला लागलेली असते आणि इकडे पार्थला बरं वाटत असतं कारण की काव्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जी काही नंदिनी असते ती सगळ्या बायकांना इथे विचारत काय झालं बोला की, उत्तर द्या फक्त मला असं इथे म्हटल्याबरोबर जी काही वसू असते ती लगेच म्हणते काय झालं म्हणजे कुणीच दत्तक घ्यायला तयार नाही का मूल. तेव्हा इथे खरं तरी जी काही नंदिनी असते ती म्हणत असे वसू आत्या हो काय करताय तुम्ही, जरा थांबा की, जरा सगळ्यांना बोलकं व्हायला वेळ लागेल, तुम्ही जरा शांत बसा असं इथे खरं तर नंदिनी म्हटल्याबरोबर वसू थोडी शांत बसते. आता इथे नंदिनी सगळ्याच बायकांशी बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते हे बघा म्हणजे लग्नाला 5 वर्ष होऊन सुद्धा मूल होत नाही. आता असेच केसेस पाहून खरं तर तुमच्या सगळ्यांचे नाव मी शॉर्टलिस्ट केलेत. मूल दत्तक घेण्याचा पर्याय तुम्हाला आवडला नाही का असं इथे नंदिनीने विचारल्याबरोबर खरं तर त्यातली एक बाई म्हणत असते माझ्या लेकाला आणि सुनाला खरं तर मी कधीपासून सांगते की मूल दत्तक घ्या, पण कुणी माझं ऐकतच नाही, कुणी माझं मनावरच घेत नाही असं इथे म्हटल्याबरोबर वसू तर बोलणार. वसू म्हणत असते अगं बाई ताई तुमचा खरं तर सत्कारच केला पाहिजे असं इथे म्हटल्याबरोबर ती बाई परत बोलायला सुरुवात करते हे दोघे माझं काही मनावरच घेत नाही, म्हणजे त्यांची सून देखील तिच्यासोबत आलेली असते बरं का. मूल जन्माला घाला म्हणून सांगायचे तेव्हा माझं कुणी ऐकलं नाही, त्यावेळी सूनबाई खरं तर ऑफिसच्या कामात व्यस्त आणि मुलगा नोकरीसाठी बाहेरगावी. मग काय पुढे तर त्यांना मुलंच होईनासं झालं. मग जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही मुलाची वाट बघत असलो. मग मीच त्यांना ठरवून सांगितलं की अरे आता तरी मूल दत्तक घ्या, पण आता तर त्यांना तेही नकोय. आता खरं तर त्या बाईचं सर्व बोलणं झाल्यानंतर तिची सुनबाई लगेच म्हणते त्याला कारणही तसंच होतं, मुळात आमचं लग्नच उशिरा झालं, त्यात आमचे हाय प्रोफाईल पोस्ट, टार्गेट ह्या सगळ्या गोष्टीचं प्रेशर, आणि शिवाय स्वतःचं मूल हवं असेल तर तुम्ही 40 मुलाला जन्म देऊ शकता, म्हणजे तो स्वतःचा प्रश्न आहे खरं तर. पण आता मूल हवं दत्तक घ्यायचं आहे म्हटल्यानंतर त्यात वयाचं पण फॅक्टर आहे, म्हणजे त्याला वेटिंग असते असंही ते खरं ती म्हणत असते. आता आम्ही पहिलं म्हणायचं दत्तक घेऊ तर सासूबाई तेव्हा तयार नव्हते, आणि आता मूल दत्तक घेणं म्हणजे सोपं आहे का, मुलांना आम्ही कसं सांभाळू, ह्या सर्व गोष्टी ती इथे बाई बोलत असते. हे सगळं काही ऐकल्यानंतर खरं इथे वसू म्हणत असते म्हणजे सगळ्याच गोष्टीला उशीर झालाय तर मला हे बघ मुली, तुमचं खरं ह्या शिक्षणाचा ह्या नोकऱ्याचा हायपाय काय उपयोग आहे सांग बरं मला. बघ मला खरं तर सांगू का मी, मला हे दत्तक बित्तक घेणं अजिबातच पटत नाही. म्हणजे कदाचित तुम्ही मला जुन्या विचाराच्या वगैरे म्हणाल, पण खरं सांगू का मला काय वाटतं स्वतःचं रक्ताचं मूल असणं खरं हे महत्त्वाचं आहे, बाकी काय असंही ते खरं वसू म्हटलेले असते. हे वसूचं बोलणं खरं नंदिनीला अजिबात आवडलेलं नसतं, मात्र त्यातलीच एक लेडीज म्हणत असते. खरं तर नंदिनीने मुद्दाम सुनांना आणि त्यांच्या सासांना देखील ते बोलवलेलं असतं की सगळ्यांचं मत तिला जाणून घ्यायचं असतं. आता ती इथे लेडीज म्हणत असते मला हे दत्तक वगैरे नाही पटत, पण स्वतःचं रक्ताचं पाहिजे वगैरे हे जाऊ द्यावं, पण पोरग दत्तक आहे हे ना आपल्या मनातून जातं ना त्याच्या मनातून. आमच्या शेजारचीच गोष्ट आहे, आमच्या शेजारच्या पोराला दत्तक घेतलं ही गोष्ट कळली तेव्हा खरं तर तो अक्षरशः घर सोडून गेला त्याचे खरे आई वडील शोधण्यासाठी. आता हे लेडीचं हे बोलणं ऐकून वसू आत्या म्हणत असते हो का खरंच,
तरीसुद्धा तुमच्या सुनेला दत्तक घ्यायचे मूल, असं इथे म्हटल्याबरोबर त्या लेडीची लगेच सुनबाई म्हणते, माझं आधीच ठरलं होतं खरं तर लग्नाच्या आधीच की मला माझं स्वतःचं एक मूल हवंय आणि एक दत्तक घ्यायचं आहे. असं इथे म्हटल्याबरोबर खरं नंदिनीला ह्या बाईचं खरं बोलणं आवडलेलं असतं की तुमचे विचार खूप छान आहेत. त्यावेळेस खरं तर मानने देखील त्या लेडीचं इथे कौतुक करत असते. मात्र हे सगळं ऐकल्यानंतर जे काही आता इथे बोललेले असते तिची सासूबाई परत बोलते, अहो वा वा काय करताय, माझी 2 स्वतःच्या पोटची पोरं अहो वैरी असल्यासारखं कचा कचा भांडत राहतात. थोरल्याला वाटतं माझा दादाच जीव आहे आणि दादाला वाटतं माझा लहानग्याच जीव आहे. अहो एकाच आईच्या पोटात जन्म घेतला ना ह्यांनी, तरीसुद्धा ही हाल आहे. तर त्यातला एक दत्तक घेतला असता तर मग तर विषयच सोडा. आता इथे स्वात्या लगेच म्हणते, हो म्हणजे सगळं मला तुमचं पडतंय बरं का. तेव्हा इथे खरं माननीला देखील पटलेलं असतं. म्हणजे त्यांचा मुद्दा खरं बरोबर आहे, मला सगळंच पडतंय असं नाही, पण त्या बरोबर बोलतात ना गं, असं इथे खरं तर माननी म्हटलेली असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पण खरंच कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे एक स्वतःचं मूल असताना दुसरं मूल दत्तक घ्यायचं आहे ही खरंच कौतुकास्पद आहे, असं इथे खरं तर नंदिनी त्यांचं कौतुक करत असते. तेव्हा नंदिनी आता सगळ्यांनाच म्हणते, ज्यांना अजिबातच मूल नाही त्यांच्यापैकी कुणाचीच तयारी नाही का मूल दत्तक घेण्याची, असं इथे विचारलेलं असतं. तेव्हा खरं तर 2 लेडीजनी इथे हात वर केलेला असतो. आता त्यातल्या वयस्कर असतात त्यांना नंदिनी म्हणते, काकू तुम्ही बोला. तेव्हा ते लगेच ती लेडीज बोलायला सुरुवात करते, सॉरी बरं का, पण जेव्हा आपलं मूल चुका करतं तेव्हा 2 धपाटे घालून त्याचा आपण उद्धार करतो. म्हणजे अगदी तुझ्या बापावर वगैरे गेलास, पण दुसऱ्याचं मूल जेव्हा आपल्या घरात आणतो आपण, तेव्हा खरं त्यांनी चुका केल्यानंतर आपण काय म्हणून त्याला वाढायचं आणि काय माहिती कुणाच्या वळणावर गेला असेल किंवा कुणाच्या चुकामुळे झालं असेल, असं इथे म्हटल्याबरोबर खरं ते इथे जी काही वसू असते, हो ना मला पण हे पटलंय. म्हणजे दुसऱ्यांच्या चुका, दुसऱ्यांचं नशीब कोण असतं काय असतं आपण का आपल्या घरात वाढवायचं, असं इथे खरं वसू म्हटलेली असते. परत आता ती लेडीज म्हणते, मग खरं तर मला त्यामुळेच वाटतं हे दत्तक प्रकरणच नको, असं इथे ती म्हटलेली असते. आता इथे खरं तर शेवटची एक लेडीज राहिलेली असते आणि ती खरं तर प्रत्येक मुद्दे इथे तिच्या पानावर लिहून घेत असते बरं का सुरुवातीपासून. आता तिने हात वर केलेला असतो तेव्हा इथे नंदी तिच्याकडे जाते आणि खरं तर तिला बोलता येत नसतं, त्यामुळे खरं तर तिच्या हातातला पेपर घेते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जी काही रम्या असते ती ऑफिसमध्ये असते आणि तिला तितक्यातच खरं तर इकडे विजयचा कॉल आलेला असतो. विजयनी कॉल केल्याबरोबर म्हणत असतो, हॅलो गॉर्जियस कशी आहेस. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा इथे विजय म्हणत असतो, व्हिडिओ कॉल करू का. तेव्हा रम्या म्हणते, अरे असं काय करतोस, आपण नंतर बोलूया की मी ऑफिसमध्ये आहे. तेव्हा मात्र विजय म्हणतो, एक मिनिट थांब, मी गेल्यावर तुला कुणी काही बोललं का. तेव्हा लगेच रम्या म्हणते, तू इतका दम दिलास ना की मला परत काही कुणी बोलायची हिंमतच केली नाही, असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, आईने तुझा फोन केला होता, त्या म्हटलं की खरं तर थोडं आधी का नाही आलास रम्याच्या आयुष्यात. पण मी त्याला म्हटलो आता आलोय ना मी, काळजी करू नका, आणि तुलाही सांगतोय जर कुणी तुला काही बोललं तर सरळ माझ्याकडे यायचं. हा विजय खरं तर समोरच्याची दुखरी नस बरोबर दाबेल, असंही ते म्हटलेलं असतो. ते रम्या म्हणते, अच्छा. तेव्हा विजय म्हणतो, काल पाहितलंच ना त्या पारची कशी दुखरी नस दाबली मी, म्हणजे मी काव्याचं नुसतं म्हणलो की तुला तिच्यावर शंका आहे का, मग कसा झाला होता त्याचा चेहरा, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या विचार करते, म्हणजे काव्याची गोष्ट फक्त मला आणि आईलाच माहिती आहे, ह्याला कसं माहीत झालं. तेव्हा ती लगेच विजयला विचारते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा विजय म्हणतो, अरे आपण जेव्हा पार्किंगमध्ये भेटलो का तेव्हाच मी ओळखलं की ह्यांच्यात काहीतरी प्रेग्नन्सीवरनं विषय आहे. मी अंधारात तीर मारला मात्र बरोबर तो बसला, असं इथे विजय म्हटलेलं. तेव्हा रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, हा विजय जरा चांगला शातीर आहे वाटतं. तेव्हा इथे विजय रम्याला म्हणतो, तो परत फक्त तुला काही बोलू दे मग बघतो त्या पार्थकडे, असं इथे विजय म्हटलेलं असतो. तेव्हा इथे रम्या म्हणते, खरं तर आपण नंतर बोलूया का, जरा मला ऑफिसमधलं काम आहे. तेव्हा इथे विजय म्हणतो, हो ठीक आहे चालेल, मी शेस मत करी, असं इथे म्हटल्याबरोबर रम्याला फार राग येतो बरं का, असं म्हणून इथे फोन ठेवला जातो. त्यानंतर खरं तर इकडे जी काही रम्या असते ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, हा विजयला मांडलं बरं का, जरा जास्त शातीर दिसतोय पण माझ्या जाळ्यात अडकलाय. आता काय म्हटलं मला, जर पार तुला काही म्हटला तर सरळ माझ्याकडे यायचं आणि त्याला मी बघतोच, ह्यानी काहीतरी करायलाच हवं, मलाही तेच हवं आहे, काय केलं पाहिजे बरं, असं इथे ती खरं विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तरी ते नंदिनी त्या लेडीजकडे गेलेली असते आणि तिला बोलता वगैरे येत नसतं, त्यामुळे खरं तर नंदिनीने तिची ओळख करून दिलेली असते, ही राधिका. खरं तर तिला बोलता येतं पण ऐकायला येत नाही. मगापासून खरं तर ती सगळ्यांचं बोलणं ऐकले आणि तिने काही मुद्दे लिहून घेतलेले आहेत, तेच मी वाचून दाखवते, असं म्हणून इथे नंदिनी वाचून दाखवणार असते. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची चर्चा ऐकली, स्वानंदीताईचा पण विचार ऐकला. जसं लग्न वेळेत झालं नाही की मग आयुष्य एकट्याने जगायची सवय लागते आणि मग आपलं सुद्धा कुठेतरी काहीतरी चुकतंय असं वाटेनासंच होतं.
तसं एकदा स्वतःला कामात गुंतून घेतलं ना, मग आपलं मूल होत नाही ही खंतच घड्याळाच्या काट्यानं पुसली जाते, पण बाळ होत नाही याचं दुःख तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या घरात बाळ येतं. दत्तक सुद्धा चालेल, पण बाळ आयुष्यात खरं असायलाच हवं. मी 3 महिन्याचं बाळ दत्तक घेतलंय. आता हे नंदिनी बोलत असताना खरं तर तिथे जीवा आलेला असतो बरं का. आता जीवा हे सगळं काही नंदिनीचं बोलणं ऐकत असतो, तेव्हा इथे नंदिनी परत ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते. खरं तर खूप अडचणी आल्या, शेकडो कागदपत्र, परवानग्या, पैसे, वेटिंग पिरियड, शिवाय मला बोलता येत नाही म्हटल्यावर खरं जज साहेबांनी विचारलंच, काय बाळावर संस्कार कसे करणार? मी त्यांना खरं तर इशाऱ्यांनी सांगितलं, बाळावर संस्कार करण्यास भाषाच कशाला पाहिजे? खरं तर माझ्या नवऱ्याला बोलता येतच की, तो त्याला शब्दाची भाषा शिकवेल आणि मी भावनेची भाषा शिकवेल. नशीब जज साहेबांना सगळं माझं म्हणणं पटलं. त्यानंतर खरं तर आमच्या आयुष्यात एक छोटूशी अनुश्री आली आणि ती आली त्याच रात्री माझ्या कुशीत अशी काय झोपली जणू माझ्या कुशीतच जन्मल्यापासून होती. आणि मग आमचं आयुष्य आधीसारखं राहिलंच नाही. रोज नवे रंग, नव्या गोष्टी, नवी बडबड, नवीन शिक्षण. आपण आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी शिकवतो, पण त्या सगळ्या गोष्टी खरं तर ते ऐकतातच असं नाही ना. खरं तर माझ्या आईबाबांना खळ्या होत्या, पण मला नाही आल्या. म्हणजे बघा ना, सगळ्याच गोष्टी अनुवंशित असतात असं नाही ना. बघा बरं, काही गोष्टी खरं जुळायच्या असल्या ना ते आपोआपच जुळतात. हे सगळं काही नंदिनीने वाचून दाखवल्यानंतर खरं तर सगळ्यांनाच ह्या चिठ्ठीतले जे काही म्हणणं असतं ते सगळं पटलेलं असतं. म्हणजे बघा ना, एखाद्याला मूल होत नसेल तर दत्तक घेण्याचा पर्याय योग्यच आहे असं तुम्हाला वाटतं का? हे कमेंट करून नक्की सांगा. आता जीवा आणि नंदिनी त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे हा निर्णय घेतात आणि सगळ्यांना तो निर्णय मान्य होतो का नाही हे खरं पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खरं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे खरं तो नक्कीच पहा. आता इथे खरं तर नंदिनीला तिच्या मनातलं माननीला तिने सांगितलेलं आहे असं वाटत आहे. तेव्हा इथे माननी म्हणत असते, हे बघ नंदिनी, तुमच्या लग्नाला 4-5 वर्ष झालं आणि तरीसुद्धा तुम्हाला बाळ नाही झालं, तर नक्कीच आपण या गोष्टीवर विचार करूया. पण या गोष्टीवर तू आता अजिबातच विचार करू नको असं इथे माननी नंदिनीला म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा नंदिनीला म्हणत असतो, काय झालं, इतक्यात का निर्णय बदललास? तुला मूल दत्तक घ्यायला का नकोय? असंही ते जीवानी खरं नंदिनीला प्रश्न विचारलेला असतो. आता नंदिनी काय उत्तर देते हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती ना पार्थला म्हणत असते, बाळ होणं ही किती गोष्ट भारी ना, पण आपल्या आयुष्यात खरं ही गोष्ट चुकीच्या वेळेस घडलेली आहे असं म्हणून खरं ते इथे पारच्या मिठीत अक्षरशाही ते ठसाठसा काव्या रडत असते. आता हे सगळं काही इकडे रम्याने ऐकलेलं असतं, त्यामुळे खरंही तिला फार बरं वाटत असतं. ती हसतच म्हणत असते, मी ऐकलं होतं की बाळ आईवडिलांना एकत्र आणतं, मात्र ह्यांचं बाळ ह्या दोघांना वेगळं करूनच राहणार असंही ते खरं तर रम्या स्वतःच्याच मनाशी म्हणत. खरं तर ही रम्या काव्या आणि पारच्या बेडरूमच्याच बाहेर नेहमी बसलेली असते असं वाटत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.